चलो बातन संगा। और देखिए जो टीम यहाँ पर प्रैक्टिस कर रही है ना, आपको मैच में आगे पेनल्टी दिया जाएगा। आयोजन करता हूँ की तरफ से। और सराव थोड़ी साइड में करिए, रोड पर करिए। अब मैच देखिए, बातन टीम अब मैच ऑन रखिए, कोई बात नहीं, हाथ खोल दिया आपने। अब विपुल पाटिल सर देखिए कमेंट बॉक्स में वापस जुड़ते हुए। गोल्डन मॅन महेंद्र शेठ नाईक साहेबांच्या वतीनं कॉम्बॉक्ससाठी 500 रुपये कॅश प्राईज झाले आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. या परिसरातील गोल्डन व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि अनेक वेळा पाहायला गेलं तर अनेक संघाचे पुरस्कृते देखील पाहायला मिळत असतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात आणि महत्वाची मॅच आपण विनंती करूयात. श्री दत्त भातान टीम आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. भातान टीम जेबी आदरणीय सन्माननीय महेंद्रजी नाईक साहेबांना आपण विनंती करूयात. आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. बाहुबली ट्रॉफी एक पावसाळी रबर बॉलची मोठी स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. या परिसरातील गोल्डन व्यक्तिमत्व महेंद्रजी नाईक साहेब आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी देखील योगदान देण्यात आले, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. ट्वेंटी 4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहताय आपण बाहुबली ट्रॉफी आणि आज या स्पर्धेतील चौथा सामना पाहायला मिळतो. श्री दत्त भाताळ आणि त्यांच्या विरुद्ध जुहगाव 11 जुहगाव. ऋतांश पाटील आणि त्यांच्या विरुद्ध जयेश भोईर तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार. श्री दत्त भातांना टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. महत्वाची मॅच पाहायला मिळते. श्री दत्त भाताळ आणि त्यांच्या विरुद्ध जुहगाव संघ पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख राहिली, सर्वाधिक लांबलचक षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा ब्रँड ऑफ जुहगाव ऋतांश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्याला साथ देत असताना आपण जतीन पाटीलला पाहता आणि मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भोईर दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच बाहुबली वर्सेस बाहुबली. बाहुबली ऑफ भाताळ आणि बाहुबली ऑफ जुहगाव. महत्वाची मॅच पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला आणि त्याच वेळी महत्वाची विकेट. पहिल्याच बॉलवर यष्टांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि ऋतांश पाटील सारखा मोठा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. भोपलाही पडून न दिला ऋतांश पाटीलला आणि महत्वाची विकेट मिळून दिला प्रवीण भोईरनं.
पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मयूर भोईरच्या समोर पहिलाच बॉल लेगशीच्या बाहेर जाणारा पाहायला मिळाला. रूपांतर स्वरूपात इथून धाव येताना पाहायला मिळाली. प्रवीण भोईरला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. महत्वाचा गोलंदाज आहे. बाहुबली भाताड म्हणून एक वेगळी ओळख राहिल्या. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्या. रायगड प्रीमियर लीग असू दे तथा त्या परिसरातील अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्या आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. आज एकूण 10 संघ खेळणार आहे, त्यामुळं हाय स्कोर संघाला बाय दिली जाणार आहे. यावेळचा बॉल अखूट टप्प्याचा होता. मिड विकेट एरियामध्ये खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून कंप्लीट केले. थ्रो देखील चांगला आलाय, पण कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळतं. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि आता 2 धावांशी संघ जाऊन पोहोचेल तो 3च्या घरात. ऋतांश पाटीलकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या जोगाव संघाच्या. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारण्यामध्ये ओळखला जाणार खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. त्यामुळे प्रवीण भोईर देखील तेवढंच मोठं नाव आहे. भाताड स्क्रीनमधील असा खेळाडू तो देखील तेवढ्याच प्रसिद्धीसाठी ओळखला जातो आणि त्याच खेळासाठी प्रवीणची एक वेगळी ओळख आहे आणि मैदानाच्या आतमध्येच प्रवीणचं चांगलं षटक पाहायला मिळतं. नेहमीच पाहायला गेलं तर या स्पर्धेचा बोलबाला पाहायला मिळाला. मग रबर बॉल असू द्या तथा टेनिस विश्वामध्ये बाहुबली ट्रॉफीचा नेहमी बोलबाला पाहायला मिळतो आणि क्रिकेटसाठी नेहमी योगदान देणारे मुकेश नायका असतील त्यांचे सर्व साथीदार विशेष त्यांचं आपण कौतुक करूयात. विशेष आयोजन नेहमी पाहायला मिळालं. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडं. मिड ऑफच्या डोक्यावरून आला हा लांब लचक षटकार. जतीनच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळाला. महत्वाचा फटका पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना 9-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध आई बाबानी साई, चैतन्य पाटील आणि त्यांच्या विरुद्ध अनिकेत मोकल खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघ नायकाला आपण विनंती करूयात की आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर वेळेवर उपस्थित राहा, कारण एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहता आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल लेग इशीच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बंद स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपट धावा लागले गेले तर 10 धावा. 10 संघ एकूण खेळतात, त्यामुळं ज्या संघाचा हाय स्कोर राहणार आहे त्या संघाला पण बाय दिली जाणार आहे. आणि त्यानंतर देखील 2 सामने होतील, त्यामध्ये देखील ज्या संघाचा हाय स्कोर राहील पण त्याला बाय देतो. त्यामुळे पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोष्टी बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. षटकाच्या आतमध्ये सध्या प्रवीण भोईरचे षटक. यावेळचा बॉल वेगाने टाकला. स्किट होताना पाहायला मिळतो. चेंडू थोडासा खालीच ठेवला. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आज अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळालेत. मगाच्या इनिंग मध्ये केलेली जतीन कामगिरी असेल, त्यानंतर अनेक वेळा पाहायला गेला तर नारपोली गावाचा सितारा नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळते. असं दिनेश पाटीलनं देखील आता षटक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. यावेळचा बॉल अतिशय वेगाने टाकलाय. आणखीन एक खेळाडूला बाद केलाय. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. आणखीन एक विकेट प्रवीण भोईरने मिळवला. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील नेहमीच चांगली कामगिरी करणारा श्रीदत्त भाताड संघ असेल, अनेक वेळा पाहायला गेला जयेश भोईर असेल, प्रवीण असेल आणि नेहमी त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि महत्वाची विकेट देखील मिळवल्या. शेवटचा आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशील डाकवल येताना पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावर सुशील येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर विकेट आले, त्यानंतर थोडासा दबावमध्ये खेळताना जोगाव पाहायला मिळाला. पण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण आज सर्वाधिक हाय स्कोर सध्याच्या घडीला नागपुरी संघाचा पाहायला मिळाला, ज्यांनी 62 धावा बनवल्यात. अजूनही काही संघ येणं बाकी आहेत, कारण अजूनही भाताड संघ जोगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यानंतर चैतन्य पाटील असेल, अनिकेत मोकल जे विस्फोटकासाठी ओळखले जातात आणि ते देखील खेळणं बाकी आहे. त्यामुळे धावा किती होऊ शकतात त्याचा अंदाज बांधू शकत नाही. शेवटचा बॉल डॉट आला. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 2-10 अशी परिस्थिती पाहायला मिळते जोगाव संघाची.
उद्या देखील बाहुबली ट्रॉफीच्या माध्यमातून ग्रामीण संघ आणि ज्यामध्ये दोन आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि पहिला सामना असेल सिद्धिविनायक स्पोर्ट कोपर, ज्यामध्ये आयकॉन आकाश तारेकर आणि अक्षय पवार पाहायला मिळणार आहे. आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम वलवली सागरचा संघ असेल आणि ज्यामध्ये आयकॉन सूर्या मस्कर आणि योगेश पवार पेन असे आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. दुसरा सामना असेल कैलासवासी कृष्णा भगत स्मृती मोठी जुई आणि त्यांच्या आयकॉन असेल चंदन तलवार मुंबई आणि साहिल गुटेकर मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध नितीन स्मृती कोळी, ज्यामध्ये अमित नाईक इकडकरचा आयकॉन पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अमय स्पोर्ट केडीएच वागिलीवाडा, त्याच्यामध्ये चैतन्य पाटील आणि प्रथमेश मात्रे फुंडे अशा आयकॉन असतील आणि भोलनाथ आवरे, सुमित डोंगरे आणि त्याच्यामध्ये शुभम पाटील पाहायला मिळतील. नितीन स्मृती कोहली संघामध्ये अमित नाईक आणि केतन मात्रे वाकळणचा खेळाडू आयकॉन पाहायला मिळणार. आणि शेवटची सामना असेल ओमसाई जीवदाणी बामण डुंगरी, ज्यामध्ये वैभव पाटील, आकाश पाटील भिंदण्याचे आणि जरीमरी डाबा युविका 11 नांदगाव, अनिकेत मोकल साई आणि मयूर वाघमारी देबत अशी तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. दोन धावा इथून मिळत जातील. गोलंदाज ट्रॅकवर तुम्ही जयेश भोईरला पाहू शकता. महत्वाचा गोलंदाज मिस्टर JB दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. सातत्याने अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळताना पाहायला मिळाला. एक नेहमी वेगळी ओळख आहे. त्या नामाची छाप नेहमीच क्रिकेटमध्ये पाडणारा जयेश पाहायला मिळतो. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आला. लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धाबेसाठी षटकार. मयूर भोईरच्या बॅटमधून ताकदीचा फटका पाहायला मिळाला. जयेश भोईरच्या विरोधात मोठा फटका 6 धाबेसाठी षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 18च्या घरात. JBच्या विरोधात धावा बनवायला लागणार आहेत. कारण स्वस्तामध्ये बाद झालाय ऋतांशु, त्यानंतर जतीन पाटील बाद होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता मयूर भोईर नावाचं बादळ त्यांना पाहायला मिळतं. 2 चेंडूमध्ये 8 खर्च केले मिस्टर JBनं. जयेश भोईरला सध्या गोलंदाजी करताना पाहताय. महत्वाचा खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेनं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. ओगी 21 धाव मिळाला जाईल. 19 धावा आपल्याला लागले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 19 धावा होताना पाहायला मिळतात. रंगणामध्ये पाहायला गेला तर हा सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. क्रिकेटसाठी योगदान, क्रिकेटसाठी बऱ्याच वेळा मेहनत घेणारे आमचे सर्व आयोजक यांचा आपण विशेष कौतुक करूयात. यावेळेचा बॉल अगदी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जयेशचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या चेंडूवर सिंगल रन्स पाहायला मिळणार आहे. एकरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 20च्या घरात. 20 धावा धावपडला लागले गेल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय जयेश भोईरनं. आतापर्यंत 20 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग तुम्ही पाहताय आणि मयूर भोईर ऑन द स्ट्राईकला. या वेळचा बॉल वेगाने टाकलाय. लेग इशीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळतोय. आणखी एक सिंगल रन्स पाहायला मिळणार आणि एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 21च्या घरात. 21 रन्स 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आज ग्रामीणची कुंड हा संघ खेळतात. त्यामुळे मोठी लढत आहे, मोठी फाईट पाहायला मिळाली. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या पलीकडे मयूर भोईरच्या बॅटमधून आणखीन एक लांबच लांब षटकार. जयेश भोईरच्या विरुद्ध मोठी फटके आता पाहायला मिळाले आणि लांब लचक षटकार पाहायला मिळालेत. त्यामुळे संघ जाऊन पोहोचलाय तो जुगाव 27च्या घरात. 27 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. सुरुवातीला 2 विकेट गेल्यात पण अजूनही चांगली बॅटिंग करू शकते. मिडलऑर्डरचे खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. जुगावची ओळख आहे. नेहमी संघर्षासाठी ओळखला जाणारा संघ आहे जुगाव. यावेळचा बॉल आणि त्यावर देखील आक्रमण. लॉंग ऑनच्या डोक्यावर आणखीन एक बॅक टू बॅक मयूर भोईरच्या बॅटमधून आणखीन एक
दिमागदार षटकार पाहायला मिळाला. जयेश भोईरच्या एकाच षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले. सर्वाधिक महागडे षटक तब्बल 23 धावांचं षटक जयेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यामुळे आता संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33च्या घरात. पहिल्या षटकामध्ये प्रवीणच्या 10 आल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या, पण त्यानंतर जयेशचे षटक सर्वाधिक महागडे ठरलंय. तब्बल 23 धावा पाहायला मिळतात जयेशच्या षटकामध्ये. त्यामुळे संघ जाऊन पोहोचलाय तो 33च्या घरात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणामध्ये सुरुवातीला 2 मॅचेसमध्ये धावा झाल्या नव्हत्या, तिथे 31 ते 44 धावा पाहायला मिळाल्या. पण तिसऱ्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं खेळल्या नारपोली टीम तब्बल 65 बनवल्या. पाठला करत असताना आपण गावदेवी पोइंजेला पाहिलं, जतीनने देखील चांगली इनिंग साकारली, त्यांनी देखील 62 बनवल्या होत्या. एका धावेनं तो संघ पराभूत झाला. पण अजूनही क्रीडांगणाच्या आतमध्ये मी सुरुवातीला म्हणालो की दोन्ही दिग्गज संघ आहेत. एकाला भाताळ आहे, दुसऱ्या बाजूला जुहूगाव 11 जुहूगाव आहे. त्यामुळे एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे, एक मोठं बॅटल आहे. आणि पावसाला देखील आता हळूहळू सुरुवात होताना पाहायला मिळते. रिमझिम पाऊस तिथं मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 षटक पाऊस थांबला होता, पण आता कदाचित 2 षटकामध्ये गोलंदाजाला फायदा होताना पाहायला मिळेल का. एक अलंकार भोईर आला, पहिलाच बॉल त्याने देखील निर्धाव टाकला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. समोर स्ट्राईकला तुम्ही सुशील दाखवलेला पाहू शकता. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. सुशीलला आपण स्ट्राईकला पाहतोय. यावेळचा बॉल फिरून खेळून काढायचा होता, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुन्हा एकदा एकच जा मिळेल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचला तो 34च्या घरात. 34 रन्स, 34 धावा पडल्या लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अलंकार भोईरचे षटक जिथे 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केले. मैदानाच्या आतमध्ये मयूर भोईर खेळाडू पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. लांबच षटकार मारणारा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तुम्ही मयूरला पाहता. त्यावेळेचा बॉल वेगाने टाकला, लेकेशीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी अगदी चपकन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, लेकेशीच्या बाहेरून गेला आणि त्यामुळे आणखी एक धाव पाहायला मिळणार आहे. 35 धावा आपल्याला लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं धावपडणार पाहायला गेलं तर धाबा खोऱ्यानं बनावं लागणार आहेत, कारण मयूर भोईर सारखा विस्फोटक खेळाडू आहे. सुरुवातीला प्रवीणनं महत्वाच्या 2 विकेट घेतल्यात, पण जयेशचं षटक थोडंसं मागणं ठरलंय. यावेळचा बॉल फटका समोरच्या दिशेने खेळला. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं थ्रो देखील चांगला आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाबा इथून वेगाने घेतल्या गेल्यात. 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 37च्या घरात. 37 रन्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली केली होती प्रवीण भोईरनं. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट ती देखील ऋतांश पाटीलची मिळवली आणि तरी देखील धावा बनवल्यात. त्यामुळे जुगाव संघाची ताकद एक वेगळी आहे. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय, शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला. वेग देखील प्रचंड आहे, टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डेड बॉल देण्यात आला. डॉट बॉल आहे ना, डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी चालू आहे, अलंकार भोईरचं आपण विशेष कौतुक करूयात. मोठी फटके येऊ दिले नाहीयेत. यावेळचा बॉल मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद चांगलीच पाहायला मिळाली. मनगटी ताकद आणि चेंडूला पाठवून दिलाय व्ही शेप मध्ये. 6 धावेसाठी उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. 43 धावा धावपडला लागले गेल्यात. मयूर भोईर 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना
पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट गेल्यानंतर क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने लढला, वैयक्तिक 31 धावांची विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली मयूर भोईरच्या बॅटमधून आणि त्यामध्ये 4 लांबलचक षटकार ठोकलेत मयूर भोईरनं. त्रेचाळीस धाबा धापडला लागले गेलेत. अलंकार षटक थोडस सुरलीच चालू होतं पण त्यावर एक मोठा फटका मयूरच्या बॅटमधून आला. त्यावेळेचा बॉल बॅटची कडा डिक्लर झोन कडे चिन्ह निघून गेला. षटक इथं संपलं गेल्या. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा पाहायला मिळतात. चला आपण विनंती करूयात यानंतर होणारा महत्वाचा आणखीन एक सामना आजच्या फेरीतील दिवसातील शेवटचा सामना 90-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध आई भवानी साई दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. आपण आला असाल तर लगेच टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेक मध्येच नाणेफेकीचा कॉल केला जाईल ही महत्वाची सूचना आपण दोन्ही संघांसाठी देतोय. 90-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध आई भवानी साई. ज्या पद्धतीनं स्पर्धेच्या आयोजक कमिटीने नियमावली सांगितली की कोणत्याही संघाचा संघनायक जो वेळेवर येईल त्या संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीचा कॉल विजयी देणार आहोत. मग अशी देखील पाहायला गेलं तर पोईंजे संघाला आपण टॉस बिन दिला. त्यामुळं तुम्ही वेळेवर या. चैतन्य पाटीलचा संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अनिकेत मोकळचा संघ पाहायला मिळणारा. गुले ट्रॅकवर सार्थक आलेत. महत्वाचे आणखीन एक गोलंदाज येताना पाहायला मिळतात. सार्थक येताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. लेगेशीच्या बाहेर जाणारा आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. 46 वर संघ जाऊन पोहोचतोय. 46 रन्स. श्रीदत्त भातान संघ सध्या गोलंदाजी करताना आणि महत्वाचा हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळताना संघ पाहायला मिळाले. सार्थक येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सध्या सार्थकची गोलंदाजी आणि आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 2 अव्वांतर धाबा दिल्यात. मैदानाच्या आतमध्ये आज अनेक स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळतील पण यावेळचा बॉल मयूर भोईरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला पाठवले. सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. संघ जाऊन पोहोचलाय तो 52च्या घरात. 52 रन्स, 52 धावा. वैयक्तिक 38 वर खेळतो मयूर भोईर. चर्चा आज बऱ्याचशा खेळाडूंशी होताना पाहायला मिळत्या. आज बरेचसे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक उपर संघानं पहिला सामना जिंकला. त्यानंतर श्रेयस स्वराज वडगर संघानं एक सामना जिंकला आणि त्यानंतर नारपोली संघाने एक सामना जिंकला. त्या दिवसातील ही महत्वाची मॅच पाहायला मिळते जिथे आजच्या दिवसातील 4था सामना. कुणाल नाईक भिंगारी यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. एक नामांकित असे खेळाडू त्यांना आपण विनंती करूयात आपण या व्यासपीठावर ज्यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग साठी देखील मॅन ऑफ द मॅच साठी 8 ब्रँडेड टी शर्ट देण्यात आल्यात. अशी कुणाल नाईक भिंगारी यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. षटकांतर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 52 धाबा दापडा लागले गेल्यात. साई संगीत आलाय त्यांना आपण विनंती करतोय कॅप्टनला आपण लगेच या. जो संघ वेळेवर येईल त्याला नाणेफेकीचा कॉल विजयी दिला जाणार आहे त्यामुळे आपण लगेच या. यावेळचा बॉल सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. खराब फेकी झाल्या आणि चेंडूवर नक्की किती धावा मिळतील कारण 2 धावा इथून धावून काढल्यात खेळाडूंनी आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. त्यामुळे आता या चेंडूवर अंपायर सांगतील की 2 धावा पाहायला मिळाल्यात. 2 धाब्यांशी संघ जाऊन पोहोचलाय तो 54च्या घरात. 54 रन्स. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे त्यामुळं एका दुसरा मोठा फटका आला तर अर्धशतक देखील कंप्लीट होऊ शकतं किंवा हाय स्कोर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये
ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर सध्या धावसंख्या जाऊन पुरली ती 55च्या घरात. तर पुन्हा एकदा विशेष सूचना आहे, ती म्हणजे टाकीगाव टीम या पण अनिकेत आलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. काल 20 बॉलमध्ये 77 धाबा खारकोपरच्या मैदानामध्ये एक विस्फोटक इनिंग ज्यांची पाहायला मिळाली. ब्रँड ऑफ साई अनिकेत मोकल यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळते. चर्चा त्यांच्या फलंदाजीची आहे, चर्चा त्यांच्या हेअरस्टाईलची आहे, नेहमी वेगळी चर्चा पाहायला मिळते. आपला धाबा लागली तर 55 धाबा. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला, मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अप्रतिम झेल टिपला, महत्वाची विकेट. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक हातरा लागलाय जुहूगाव टीमला. धावपडा धाबा लागले गेले त्या 55 धाबा, 55 रन्स, 55 धावा पाहायला मिळतात. बाहुबल ट्रॉफी मध्ये पाहायला गेलं तर शेवटच्या दिवसामध्ये जे रायगड प्रीमियर लीगचे 8 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्या 8 संघांसाठी जे मॅन ऑफ द मॅच असतील, जो पहिला सामना असेल सुयोग स्पोर्ट दापोली, दुसरा सामना त्यांच्या विरुद्ध वैष्णव 11 कोलाड, दुसरा सामना जीएस स्पोर्ट नागोटणे त्यांच्या विरुद्ध भोलेनाथ 11 आकाई 11 जासई, शौर्य 11 नावडे त्यांच्या विरुद्ध रायबादेवी रावे, आई भवानी माता देवी आणि त्यानंतर महेश पोट जीवदाणी बामणडुंगरी आणि त्यांच्या विरुद्ध सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी. या लॉटसाठी 8 ब्रँडेड टी शर्ट कुणाल नाईक भिंगारी यांच्या वतीने देण्यात आल्यात. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. कौस्तुभ परदेश यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. यावेळचा बॉल खालीच ठेवलाय, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाबा लागले गेले त्या उघ्या 55 धाबा आणि आता 56 धाबांचं टार्गेट असेल श्रीदत्त भातान संघासमोर. चला आपण नाणेफेकीचा कॉल करूयात. 90-11 टाकीगाव, एका बाजूला चैतन्य पाटील अमय पाटीलचा संघ पाहायला मिळणार, तर दुसऱ्या बाजूला आई भवानी साई संघ खेळताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल आणि संपूर्ण टीम. आपण टॉस करतोय 4 षटकांचा सामना, एकूण 10 संघ खेळणार आहे, त्यामुळे हाय स्कोरला बाय दिली जाणार आहे. नव्या 11 टाकीगाव टीमनं टॉस जिंकला, त्यामुळे जशी मॅच संपेल तसं आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये सध्या टाकीगाव संघ प्रचंड इन्फॉर्म मध्ये आणि क्रीडांगणामध्ये अनेक पारदर्शक चैतन्य पाटील मिळवलेल्या बाईक असतील, त्याच्या अर्धशिलक असतील, त्याचे शॉर्ट सिलेक्शन असतील, याची नेहमी चर्चा पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या बाजूला साईगाबाचा एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे अनिकेत मोकल. त्यामुळे एक मोठं बॅटल आहे. पण मैदानाच्या आतमध्ये 55 धावा झाल्यात आणि 56 धावांचं टार्गेट असेल श्रीदत्त भातान संघासमोर. तर वृत्तांश लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
मैदानाच्या आतमध्ये 56 धाबांचा पाठा करण्यासाठी सलामीच्या आघाडीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. निलेश भोईर आणि साथ देताना जयेश भोईरला आपण पाहू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि सुशील डाकवल गोलजी ट्रॅक वर त्याला पाहायला मिळणार आहे. मोठी स्पर्धा पाहायला मिळते आणि सातत्यानं आज अनेक सारे ग्रामीणचे संघ खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळे दिग्गज लढाई आहे आज. 90-11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध आई भवानी साई. आणखी एक महत्वाचा सामना बाकी आहे, तो देखील 4 षटकांचा. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने देखील आयोजन कमिटी कदाचित 4 षटकांचे खेळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्याच बॉलवर मिड विकेट एरियामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात पण चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडं. निलेश भोईरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री. टप्प्याचा बॉल होता, बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि अगदी मिड विकेट एरियामध्ये एका टप्प्यानं चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. नेहमीच पाहायला गेलं तर श्रीदत्त भातान संघ अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. मोठी कामगिरी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये केल्या, पण समोर देखील नवी मुंबई परिसरातील जो गाव संघ आहे ऋतांशु पाटील एक वेगळी ओळख राहिल्या. यावेळचा बॉल वेगानं टाकलाय पाठीमागच्या दिशेनं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण ऋतांशु करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रबर बॉलची स्पर्धा म्हणणे तर नेहमीच हा रबर बॉल वेगानं जात असतो, स्किट होत असतो आणि त्याचा फायदा सध्या सुशीलनं केला. मागील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता, बॅटच्या स्लॉट मध्ये आला जिथे चौकार आला आणि त्यानंतर मागील चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला. त्यामुळे आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल फटका फसला, मिळवता क्षेत्ररक्षक वेगानं जातोय. सिंगल रन्स कंप्लीट केल्या, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय प्रणयच्या माध्यमातून, त्यामुळं अवघी एकच दाबल आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 धावा पाहायला मिळाल्यात. येणारे 21 बॉल आणि अजूनही 51 धाबांची गरज आहे. 21 मध्ये 51 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये पाताळ संघाचा महत्वाचा खेळाडू आणि मिस्टर जे बी दाखल झालेत. जयेश भोईरला तुम्ही पाहता, यंग डायनामिक खेळाडू आहे. यावेळचा बॉल थोडासा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी स्वतः गोलंदाज तिथपर्यंत गेले, चेंडू अडवला. आणि हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं जेव्हा क्षेत्ररक्षक वेगानं धावतात. कधी कधी जिथे पाणी नसतं तिथे देखील स्किट होताना पाहायला मिळाले. पण याला अपवाद मी म्हणेन की बडगरचे काही खेळाडू आहेत जे वेगानं धावत होते पण ते पडलेच नाही मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला, पाठीमागच्या दिशेनं चेंडू गेला. अवघी एकच धाव मिळेल. एकेरी धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचला 7च्या घरात. 7 धाबा धावपडला लागले गेल्यात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सुशीलचं मी विशेष कौतुक करेन की पहिल्या बॉलवर चौकार आला पण त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अनेक गोलंदाज तर रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये महागडी ठरताना पाहायला मिळत असतात, पण रबर बॉलमध्ये सराव तुमचा चांगला असला, नेहमी जर तुम्ही रबर बॉलचा सराव चांगला केला तर तुमचं षटक देखील चांगलं पडू शकतं. ज्यामध्ये अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण विश्वजित ठाकूरला पाहिलं, सध्याच्याकडला प्रदीप चौधरी असतील, नंतर सुरेश पाटील असेल बागीलवाड्याचा, हे खेळाडू चर्चेतील नाव आहेत. अनेक वेळा चांगलं षटक त्यांचं पाहायला मिळतं. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये आज सुशीलनं देखील चांगली कामगिरी केली. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 7च धावा पाहायला मिळतात. येणारे अजूनही 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज. 18 बॉलमध्ये 49 धावा हव्यात. बाहुबली ट्रॉफी संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचं विशेष कौतुक करूयात. फार कमी कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेहमी क्रिकेटसाठी योगदान असलेलं गाव आहे कोलियाडी. या परिसरामध्ये पाहायला गेलं तर नितीन नाईक यांच्या नावासाठी नेहमी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. रबर बॉलची स्पर्धा म्हणल्यानंतर आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळाल्यात आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे सर्व व्यक्तिमत्व आहेत, ज्यामध्ये आपण पाहायला गेलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक देखील जोडले गेलेत. त्यांचे काही आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, त्यामुळं मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल अजूनही 49 धाबांची गरज.
रबर बॉलमध्ये बरेचशा खेळाडू खेळत झालेत. मला वाटतं आय थिंक 25-30 स्पर्धा जास्त खेळल्या, त्यामुळे रबर बॉलमध्ये LBW आउट नसतो. यावेळचा बॉल व्ही शेप मध्ये खेळलाय, फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मधलं क्षेत्ररक्षक बेगाने त्यांना पाहायला मिळतील. थ्रो देखील चांगला आलाय, त्यामुळे एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. सराव चांगला पाहायला मिळतोय. अनेक सारे खेळाडू बऱ्याचशा स्पर्धा खेळतात, सातत्यानं आयकॉन असतील, ग्रामीण असतील किंवा तालुका निहामध्ये देखील हे खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवर पियुष पाटील आलाय, आणखी एक महत्वाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईरला एक विस्फोटक इनिंग साकारावं लागेल. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिला, लॉंग ऑन एरियामध्ये चेंडूला पाठवले सीमारेषा पार. मिस्टर JBच्या बॅट मधून आकर्षक षटकार. ओलामध्ये बॉल टाकला होता आणि त्याला मात्र हेलिकॉप्टर लुकनच पाठवलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे जयेश भोईरच्या बॅटमधून आलेला महत्वाचा षटकार. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केल्या. यंदा देखील रबर बॉलच्या हंगामाला सुरुवात जशी जयेश भोईरची आली होती, चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जयेश भोईरने मिळवल्या. आदर्श पनवेल संघातून खेळत असताना चांगली कामगिरी केली जयेश भोईरनं. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा जयेश भोईर आज क्रीडांगणाच्या आतून त्याच्या बॅटमन षटकार पाहायला मिळाला. 14 धावा आपल्याला लागले गेल्यात. येणारे 16 बॉल आणि 42 धाबांची आणखीन गरज. 16 मध्ये 42 बनवायच्यात, त्यामुळे एखादं षटक चांगलं आलं तर कदाचित हा सामना जुगाव संघाच्या बाजून जाऊ शकतो. पण विस्फोटक इनिंग जर जयेशच्या बॅटमन तर हा सामना सहजरित्या पातान संघ जिंकू शकतो. आणि यावेळी जयेश भोईरच्या बॅटमधून इमातीच्याही वरतून षटकार पाठवला. लिलिया फटका सहजरित्या खेळला. खूप टप्प्याचाच बॉल होता, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पुढ्यामध्ये टाकलाय, मिड विकेटच्या पलीकडं अगदी इमारतीवरून चेंडूला पाठवलाय. सीमारेषा पलीकडे 6 धाबेंकरता षटकार पाहायला मिळाला. लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा जयेश भोईर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत. 20 धाबा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. येणारे आता 15 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धाबांची गरज. 15 मध्ये 36 बनवायचे आहेत. सामना चांगला रंगताना पाहायला मिळतोय. रंगणाच्या आतमध्ये जयेश भोईरची एक वेगळी वादळी खेळी पाहायला मिळणार आहे, कारण एक विस्फोटक खेळाडू आहे. बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केल्या. यावेळचा बॉल थोडासा आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, 22 परिणामी सिंगल रन्स इथून पाहायला मिळणार आहे. 21 धाबा पाहायला मिळतील. क्रीडांगणाच्या आतमध्ये डिक्लेअर झोन मध्ये मागील चेंडू निघून गेला, त्यामुळं 22च्या स्वरूपात सिंगल रन्स पाहायला मिळाली. 21 धाबा आपल्याला लागत असताना 14 बॉल आणि अजूनही 35ची गरज. अखूट टप्प्याचाच बॉल होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटचा चांगला वापर केला, पण खांद्याचा वापर करत असताना आपण पियुष पाटीलला पाहिलं. थोडासा चेंडू पाठीमागच ठेवला आणि त्यानंतर कनेक्ट झालाच नाही, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतो. येणारी 13 बॉल आणखीन 35ची गरज. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतो. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक दाखल झालेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही, फक्त एकच धाव मिळाल्या. त्यामुळं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धाबा धावपडा लागले गेल्यात. येणारी 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 34 धाबांची आणखीन गरज. 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी श्रीदत्त भातान संघाला 34 धाबांची गरज. बुलनी ट्रॅकवर अमोल बामणे त्यांना पाहायला मिळतात. रंगण्याच्या आतमध्ये अमोलला आपण पाहणार आहात. विकेट अजून गेली नाहीये, त्यामुळं सेट झाले जयेश भोईर. सुरुवातीला थोडीशी डॉट बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण त्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना जयेशला तुम्ही पाहता रंगण्याच्या आतमध्ये
12 बॉल आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 34 धाबांची गरज. 12 मध्ये 34 बनवायच्या आहेत. अगदी जवळ क्षेत्रक्षण लावलं गेलंय. त्यामुळं उत्तर ठाऊक आहे जयशी महत्वाची विकेट आहे. अखूट टप्प्याचा बॉल वेगानं तिकड बाउन्सर पाहायला मिळाला. चांगला खांद्याचा वापर केला आणि त्याच वेळी अगदी अटॅक चांगला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. गुली ट्रॅकवर आमोल येत असताना जयेशच्या समोर यावेळचा बॉल वेगानं टाकलाय. त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. येणारे 11 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 34 धाबांची गरज. अखूट टप्प्याचा बॉल यावेळी मात्र ब्लास्ट केलाय. अगदी चिंडला पाठवले इमारतीच्या वरती. मिळतील धाबा 6. आलाय षटकार. लांबच लांब षटकार मारणारा जयेश भोईर त्याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार पाहायला मिळाला. धावपट्टा धाबा लागले गेले ते 28 आणि आणखीन 28 धाबांची गरज आहे. त्यामुळे येणारे 10 बॉल आणि आणखीन 28 धाबांची गरज. रंगणाच्या आतमध्ये अजूनही आयकॉन खेळाडू येणं बाकी आहे. त्यामुळे अजून लांबलचक षटकार पाहायला मिळतील. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं. मिस्टर जेबी जयेश भोईरच्या बॅटमधून लांबलचक षटकार. बॅक टू बॅक आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. धाबांचं अंतर कमी करणारा फटका पाहायला मिळतात. येणाऱ्या आता 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धाबांची गरज. 22 पाहायला मिळतात. त्यामुळे अजूनही उद्याच्या दिवसामध्ये आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. केतन म्हात्रे असतील, अमित नाईक असतील, असे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आणखीन धाबा आणखीन लांबलचक षटकार या क्रीडांगणामध्ये उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. आणि फायनलच्या दिवसामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणारे एकूण 8 संघ या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यासाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या, मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ज्या त्या कुणाल नाईक जे भिंगारचे खेळाडू आहेत त्यांच्या वतीनं 8 ब्रँडेड टी शर्ट देखील देण्यात आले. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. 34 धावा आपल्याला लागले गेलेत. 9 मध्ये 22 हव्यात. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय. बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगला खरं तर यावेळचा टप्पा पाहायला मिळाला. चांगली लेंथ पाहायला मिळाली. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आला. येणारे 8 बॉल येणे अजूनही सामना जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज आहे श्रीदत्त भातान टीमला. 8 मध्ये 22 बनवायचे आहेत. आणखीन एक तडाखा लांबलचक जयेश भोईरच्या बॅटमधून. आणखीन एक आकाशाला गवस निघाणारा षटकार. कमालीचीच बॅटिंग केलं जयेश भोईरनं. आज सर्वाधिक लांबलचक षटकार मारण्याचा विक्रम जयेश भोईरच्या नावावर पाहायला मिळतोय. 5 ते 6 मजल्याच्या इथे इमारतीत आणि त्यांच्यावरून षटकार लांबलचक सहजरित्या खेचताना पाहायला मिळतोय जयेश भोईर. त्यामुळे संघाला पाठ नेऊन ठेवले ते 40च्या घरात. 7 बॉल आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. 7 मध्ये आणखीन 16 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने जयेश लढलाय. 12 बॉल 32 धावेवर तो खेळतोय. नाबाद 12 बॉल 32 धाबांची एक विस्फोटक इनिंग पाहायला मिळते. अजूनही 7 बॉल आणि 16 धाबांची गरज. 7 मध्ये 16 बनवायचे आहेत. टप्प्याचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक गडबडलेत. त्यांना मिस करून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे मिळतील लावा 4 आणि त्या 4 धाब्यांशी थोडस समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 धाबांची गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठं बॅटल आहे, मोठी मॅच आहे. मगाच्या सामन्यामध्ये पाहायला गेलात तर 6 बॉल मध्ये 8 धाबा डिपेंड केल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये गोलंदाजी सुद्धा चांगली होऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न देखील जोगाव संघाला करावे लागतील. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी जुनी 12 धाबांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये तेच चित्र होतं जिथे पहिल्या इनिंग मध्ये देखील तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांमध्ये 44 होत्या. आणि यावेळी आता याही इनिंग मध्ये पाहायला गेलं तर सेकंड इनिंग मध्ये 44 धावा पाहायला मिळतात. पण आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 धाबांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतात. निखिल पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज निखिल दाखल झाला. 6 मध्ये 12 धाबा डिपेंड करायच्यात. रबर बॉलची स्पर्धा म्हटल्यानंतर थोडस भविष्यवाणी सांगणं कठीण म्हणतं. कधी कधी 6 बॉल मध्ये
35, 40, 41 धाबा होताना देखील आम्ही पाहिल्यात. कधी कधी 6 बॉलमध्ये 6 धाबा डिपेंड करणारे गोलंदाज देखील पाहिलेत. कधी कधी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल मिडन टाकणारे देखील पाहिलेत आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारे देखील खेळाडू पाहिलेत. त्यामुळं 6 बॉल आणि 12 धाबांची आणखीन गरज. मुकेश नाईक यांना आपण पाहताय बामणडुंगरीच्या स्पर्धेमध्ये 7 बॉल 7 षटकार मारण्याचा विक्रम बामणडुंगरीच्या स्पर्धेमध्ये मुकेश नाईक यांनी केला होता. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. बॅटची वरची कडा आणि यावेळच्या बॉलवर पाहायला गेलात तर अगदी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेला. त्यामुळे एकच धाव मिळाले गेल्या. येणारे आता 5 बॉल आणि 11 धाबांची गरज. एक वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करत असताना आपण सध्या निखिलला पाहता. मॅजिकल स्पेल तो हाताळतोय असं म्हणावं लागेल. चेंडू सध्या टाकताना तो दाखवत नाहीये पण एक वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. येणारे 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 11 धाबांची गरज आहे. समोर जयेश भोईर आला. वैयक्तिक नॉट आउट 36 वर तो खेळतोय. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा आहे. परफेक्ट टायमिंग केलं आणि कार्यक्रमच केला. जयेश भोईरच्या बॅटमधून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. 6 धाबेसाठी षटकार. पुढ्यामध्येच टाकला होता. स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉटच्या पलीकडच. 6 धाबेसाठी षटकार पाहायला मिळाला. येणारे आता 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. नॉट आउट 42 धाबांची इनिंग पाहायला मिळाली जयेश भोईरच्या बॅटमधून. 14 बॉल 42 धाबा विस्फोटक इनिंग पाहायला मिळते. येणारे अजूनही 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. अजून एक मोठी मॅच आहे. हायस्कोर सध्याच्या घडला नारपोलीचा पाहायला मिळतो पण अजूनही टाकी गावणी साई बाकी आहे. 22 बॉलमध्ये कालच 70 धाबा अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या खारकोपरच्या मैदानामध्ये. इकडे चैतन्य पाटीलनं बाईक मिळवल्या. त्यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं बॅटची बरची कडा. स्ट्राईक चेंज झाल्या. कदाचित आता गणित थोडंसं कठीण म्हणू शकतं. स्ट्राईक चेंज झाले त्यामुळे येणारे 3 बॉल अजूनही सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. मगाशी देखील शेवटच्या एका बॉलवर 7 धाबांची गरज षटकार पाहायला मिळाला. त्यामुळं मॅच मध्ये अजूनही उत्कंठा बाकी आहे. अजूनही सामना संपला नाहीये. प्रयत्न वृत्तांशला देखील करावे लागतील. प्रयत्न जयेश भोईरला देखील करावे लागतील. पण आपण असं म्हणूयात एकही विकेट मिळवता आली नाहीये. ज्या पद्धतीने निलेश भोईर आणि जयेश भोईरची जी पार्टनरशिप पाहायला मिळाली एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 15 बॉलमध्ये 43 बनवल्यात. 6 मध्ये 8 बनवल्यात निलेश भोईरनं. सध्या 3 बॉल 4ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळते. अजूनही सामना संपला नाहीये. शेवटचे 2 बॉल आणि आता 3 धाबांची आणखीन गरज आहे. 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. रंगणाच्या आतमध्ये अनेक साऱ्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा येणं अजून बाकी आहे. आणि सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं सामना अजूनही शेवटच्या बॉलपर्यंत जावं असं प्रत्येकाला वाटतं. येणारे शेवटची अजूनही 2 बॉल आणि त्यामध्ये 3 धाबांची आणखीन गरज. 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. समोर जयेश भोईरा. यावेळचा बॉल लेग एसटीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अव्वांतर चेंडू आला त्यामुळे थोडस गणित आता बिघडलं जात आहे. शेवटचे 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धाबांची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि त्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेट एरियामध्ये चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. षटकार विस्फोटक इनिंग पाहायला मिळाले मिस्टर जेबीच्या बॅटमधून जयेश भोईर. नॉट आउट पाहायला मिळाले. 49 धाबांची विस्फोटक इनिंग त्याच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन श्री दत्त बातान टीम अँड हार्ड लक ऋतांशु झुगाव टीम. त्यामुळं नो डाऊट 1 मॅन शो एकटा लढला. 16 बॉलमध्ये 49 धाबांची विस्फोटक इनिंग साकारणारा बातानगावचा सितारा मिस्टर जेबी जयेश भोईरला आपण इन्व्हाइट करूयात. 16 बॉल आणि नाबाद 49 धाबांची विस्फोटक इनिंग त्याच्या बॅटमधून आली असा खेळाडू त्याला मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय. आणि त्याला नाईक ऑप्टिकल्सच्या वतीनं ब्रँडेड गॉगल्स आणि त्यासोबत
सामनावीरची आपण आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. नाईक ऑप्टिकल्सच्या वतीनं ब्रँडेड गॉगल दिली जाते. निखिल शेठ नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी